जगात जर्मनी, भारतात परभणी, पण चर्चेत असणारी परभणी कुठे नेऊन ठेवलीये असा प्रश्न सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार करताना दिसत आहेत। परभणीचे कौतुक होत असताना मात्र आजही अनेक विधानसभा मतदारसंघात विकासासाठी, मूलभूत सुविधांसाठी होणारी ओरड दिसून येते। मग याच परभणी जिल्ह्याचं विधानसभेचं गणित कसं असणार आहे, याच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी प्रीती, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तसं परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो। परभणी जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ आहेत। परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड हे विधानसभा मतदारसंघ परभणी जिल्ह्यात मोडतात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवर जर नजर फिरवली तर परभणीत मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाचा परिणाम पाहायला मिळाला। परभणी जिल्ह्यात महत्त्वाचा असणारा राष्ट्रवादी समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना इथूनच पराभव चाखावा लागला, तर संजय जाधव यांनी पुन्हा एकदा खासदारकी पटकावत आपली हॅट्रिक पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं। एखादा मतदारसंघ सोडला तरी तर तीनही मतदारसंघातून जाधव यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाल्याचं पाहायला मिळालं। आता परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉक्टर राहुल पाटील हे आमदार आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल पाटलांनी ठाकरेंना साथ देणं पसंत केलं। त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली। ते हॅट्रिकच्या तयारीत आहेत, तर शिंदे गटाकडून आनंद भरोसे अशी लढत राहणार आहे। या मतदारसंघात मुस्लिम, दलित मतांचे प्रमाण हे लक्षणीय आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे। आता जिंतूर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर सध्या भाजपाच्या मेघना बोर्डीकर या इथल्या आमदार आहेत। यंदा पुन्हा एकदा त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। 2019 मध्ये भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांचा पराभव करून जागा जिंकली होती, तर वंचित कडून सुरेश नागरे हे मैदानात आहेत। त्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांनी विटेकर विरुद्ध वरपुडकर असा परंपरागत संघर्ष या मतदारसंघात आधीपासून होता, तो पुन्हा एकदा दिसून येणार आहे। 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली। काँग्रेसचे सुरेश वरपुडकर येथील आमदार आहेत। आघाडीकडून त्यांना तिकीट देण्यात आले, तर महायुतीत त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी मिळवण्यासाठी बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता, पण त्यांना उमेदवारी दिली गेली नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आता लक्ष्मीपुत्रांचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ आहे। रत्नाकर गुट्टे इथले आमदार आहेत। रासपकडून रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर आघाडीकडून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले विशाल कदम यांना ठाकरे गटातून उमेदवारी देण्यात आली आहे। युतीने येथे आपला उमेदवार दिला नाही। याचं कारण म्हणजे लोकसभेला रासपने भाजपाला साथ दिल्याने मित्र पक्षाला काही जागा युतीने सोडल्या आहेत। महायुतीने ही जागा रासपाला सोडली असून येथे उमेदवार दिला जाणार नाही। यामुळे येथे बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नदाट मामा देखील मैदानात उतरलेली आहेत। तर परभणी जिल्ह्यात या अशा लढती अर्थात प्रमुख लढती असणार आहेत। दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।